नमस्कार, स्वागत आहे तुमचं पूनम्स किचनमध्ये। तर हे उकळलेलं छान असं टोमॅटोचं सार बघताय ना तुम्ही। तर आज आपण हे कसं बनवायचं ते बघूया। चला तर त्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, मी असे 6 लाल लाल टोमॅटो घेतलेले आहेत। हे मध्यम आकाराचे टोमॅटो आहेत। आता आपण या टोमॅटोला शिजवून घेऊया, म्हणजे थोडंसं उकळत्या पाण्यामध्ये 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आपल्याला। अशा पद्धतीने बघा, मी पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं होतं। पाणी चांगलं उकळलेलं आहे। आता त्याच्यामध्ये बघा मी टोमॅटो टाकलेले आहेत आणि 10 मिनिटं आपल्याला हे टोमॅटो चांगले शिजवून घ्यायचे आहेत। आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि 10 मिनिटं आपण हे टोमॅटो शिजवून घेऊया। तर बघा 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण हे झाकण काढून टोमॅटो खाली काढून घेऊया। टोमॅटो एका चमच्याच्या सहाय्याने आपण हे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। तर बघा, अशा पद्धतीने मी हे टोमॅटो खाली काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं गार व्हायला ठेवायचे, कारण गरम गरम आपल्याला हे सोलता येणार नाहीत। म्हणजे याच्यावरची आपण आता साल काढायची आणि आतील बिया सुद्धा काढायच्या आहेत। त्याच्यामुळे आपल्याला हे थंड व्हायला ठेवायचं आहे। तर बघा, हे 10 मिनिटं झालेले आहेत। हे टोमॅटो चांगले थंड झालेले आहेत। आता आपण असे चाकूच्या मदतीने असं कट करून घ्यायचं आणि त्याच्यामधील बिया काढून घ्यायच्या आणि वरची साल सुद्धा काढून घ्यायची। तर बघा, अशा पद्धतीने मी याच्यातील साल आणि बिया सुद्धा काढून घेतलेले आहेत। आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत। त्याच्यासाठी एक छोटं भांडं मिक्सरचं मी इथं घेतलेलं आहे। आता आपण हे सर्व त्याच्यामध्ये घालायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या। आता मिक्सरमध्ये याची आपण प्युरी करून घ्यायची। बघा, मी छान अशी मिक्सरमध्ये याची प्युरी करून घेतलेली आहे। तयार केलेली प्युरी थोडी बाजूला ठेवायची आणि कढईमध्ये 2 पळी तेल घालायचं। अर्धा चमचा जिरे घालायचे, 4 ते 5 लसूण ठेचून घालायचे। त्याच्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालायची। कढीपत्त्याची पाने चांगली तडतडल्यानंतर आता त्याच्यामध्ये हिंग घालायचा, पाव चमचा। हिंग घातल्यानंतर आलं आणि मिरची याची पेस्ट घालायची। ती चांगली तेलामध्ये परतून घ्यायची। हवे असल्यास याच्यामध्ये 2 लवंगा घालायच्या। आता याच्यामध्ये मिक्सरमध्ये आपण केलेली टोमॅटोची प्युरी घालायची। टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर आपल्याला हवे तेवढे याच्यामध्ये पाणी घालायचं, म्हणजे आपल्याला सार जेवढा पातळ हवा आहे तेवढं पाणी आपण याच्यामध्ये घालायचं। मी इथं 1 पेला पाणी घातलेलं आहे। आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। छान असं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची। हळद घातल्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मी इथं 1 चमचा मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा छान असं हे मिक्स करून घ्यायचं। आता हे छान असं मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे। लाल तिखट तुम्हाला हवे असल्यास घाला किंवा नाही घातले तरी सुद्धा चालेल, कारण आपण पहिल्यांदा याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे। त्याच्यामुळे तुम्हाला हवे असल्यास लाल तिखट घाला। मी इथं 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे। लाल तिखट घातल्यानंतर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं, मस्त अशी उकळी काढायची। तर अशा पद्धतीने हे टोमॅटोचे सार केलेले आहे, ते खूप छान लागते। जर घरामध्ये कोण आजारी असेल किंवा त्यांच्या तोंडाला चव नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही हे सार करून देऊ शकता। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।